फक्त एक शत्रू आहे माझा, ते किरण थोर असताना माझी शत्रू आहे. ते मला कुठं पण बघितलं ना ते स्टेजवर मला खेचून घेतात आणि मी इतका घाबरतो. ते मागं मला ते 2-3 सर मला विचारत होते की सर तुम्हाला ऐकायचंय, सर तुम्हाला ऐकायचंय. मी म्हटलं मी नाही, मी ऐकायला आलोय. कारण मी रात्री आसनगावला होतो. आसनगावला काल रात्री कवी संमेलन होतं. महाराष्ट्रातले नामवंत कवी आले होते आणि त्या कवी संमेलन ते ऐकायला मी गेलो होतो. 80 वर्षाचे राजरत्न राजगुरू, कृपया पिल्ल्यानो जरा शांतपणे ऐका. मी जास्त बोलणार नाही, मी वक्ता नाहीये, पहिल्यांदा सांगतो मी वक्ता नाहीये. पण मी नक्कीच माझ्या बापावर, माझ्या आईवर मी काहीतरी लिहू शकतो. आणि माझा बाप, इथं टाळ्या वाजवायचे असतात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. माझा बाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. आणि म्हणून कुठल्याही वक्त्याला ऐकताना, कवीला ऐकताना शांतपणे ऐकायचं. नळी फुंकली सोनारे इकडून तिकडे गेलेवारे असं नाही व्हायला पाहिजे. किरण सरांनी मला सांगितलं की तुमची ती पुढारी कविता होऊ द्या, पण मला असं वाटतं की प्रत्येक वर्षी तुम्हाला मी काहीतरी नवीन ऐकायला दिलं पाहिजे. तेच ऐकून तुम्ही पण कंटाळेवाने व्हाल, माझ्या लिखाणाला पण धार येणार नाही. म्हणून मी तुम्हाला माझी एक नवीन कविता ऐकवतो. त्या कवितेचं नाव आहे मास्तर. आणि जे वाक्य कळलं तिथं टाळी द्यायची तुम्ही, तेव्हा मला कळेल की मी नक्की चांगलं वाक्य लिहिलेलं आहे. ओके, तुम्ही तयार आहात ऐकायला? किरण सर कुठं आहेत? हात वर करा. बे शिकवताना माणूस एके माणूस पण शिकवला असतं ना मास्तर, तर म्या बी अंगठा दिला असता गुरुदक्षिणेत एकलव्यावानी. बे शिकवताना माणूस एके माणूस पण शिकवला असतं ना मास्तर, तर म्या बी अंगठा दिला असता गुरुदक्षिणेत एकलव्यावानी. पण तुम्ही म्हणला तू पटका रात्रून व्हायलाच बस, बाटतील समधी. पण तुम्ही म्हणला तू पटका हातरून व्हायलाच बस, बाटतील समधी. कवितेत म्हणला सा फुलाला गंध मातीचा. कवितेत म्हणला सा फुलाला गंध मातीचा आणि माणसाला त्याच्या जातीचा. कळते तुम्हाला कविता? तुम्हाला कविता नक्कीच कळते. कवितेत म्हणला सा फुलाला गंध मातीचा आणि माणसाला त्याच्या जातीचा. गणितात म्हणला सा बेदुने 4, बेदुने 4च बामण मराठा वाणी धेड. मास्तर मी सोडू तू आयुष्यभर हे कोड. मास्तर तुम्ही कुणाचं? ब्रह्म्याच्या तोंडाचं, दंडाचं, मांडीचं का रांडीचं? कळते कविता, कळते तुम्हाला, कविता समजते. तुम्ही वाड्यावाली इतके भारी लोक आहेत ना, म्हणून मी तुमच्यामध्ये आयुष्यभर राहिलोय. मी कोल्हापूरला गेलोच नाही, कोल्हापूरला. ते सर माझे कोल्हापूरचे विचारत होते, कोल्हापूरला कधी जाणार आहे अजून विचार नाही केला. म्हटलं मला वाड्यातच राहू द्या. मास्तर तुम्ही कुणाचं? ब्रह्म्याच्या तोंडाचं, दंडाचं, मांडीचं का रांडीचं? मास्तर तुम्ही तरी म्हणा की मी बी काळ्या आईचा. मास्तर तुम्ही तरी म्हणा मी बी काळ्या आईचा. कुरवाळून मुक्का घ्या माझ्या कपाळावरच्या मातीचा. अंगठ्यासोबत डोळं बी दिन गुरुदक्षिणेत, अंगठ्यासोबत डोळं बी दिन गुरुदक्षिणेत. जे टक लावून निशाण साधत्यात, भविष्याची अंधारगुहा खोदत्यात. मास्तर गप का? विचार करून सांगा. मास्तर गप का? विचार करून सांगा. आणि योग्या माझ्या बाण दिलेला तिरकपटा तुमच्या खांद्याला टांगा. चला मास्तर व्हा पुढं, आडवाट तरी पडल. चला मास्तर व्हा पुढं, आडवाट तरी पडल. आणि ह्याच वाटेनं तुमच्या नावावर सुमन सडा पडल. मास्तर आजपासून शाळेत शिकवू नका 4 गुणिले 1. मास्तर आजपासून शिकवू नका शाळेत 4 गुणिले 1. शिरपाद, जितू, ताना, धोंडबा तुमची माई एक.
मास्तर ह्यो घ्या देह माझा तुमच्या पायापाशी आहे. मास्तर ह्यो घ्या देह माझा तुमच्या पायापाशी आहे. थांबा एकदा म्हणून घेतो. भारत माझा देश आहे आणि बाबासाहेब माझा बाप आहे. भारत माझा देश आहे आणि बाबासाहेब माझा बाप आहे. जय भीम. जय भीम. नाही आवाज कमी आहे. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. किरण सर माझी कविता संपलेली आहे.